अहो आम्हाला नळच नाही ना सरकारी कवाच बाबा या गावात. नाही ना, ही खोटी गोष्ट आहे अधिकाऱ्याची. पाणीच नाही नागापूरमध्ये, नाही तर आम्ही कशाला गेलो असतो. पैसे घेऊन बसले 700 रुपये दिले गेल साली पाणीच काय पाणी कसं की तर सर जंगल के पाणी मुरलं का पैसे खाल्ले त्याय ना, सारी माय घेऊन टाकली गावाची. पण गावातल्या एकाही घरी एक गिलास सुद्धा पाणी मिळालेलं नाही. काय सांगाल, पाणी आहे का गावात? अहो कशाचं पाणी आहे, संडासले जायला पाणी नाही आम्हाला. पाणीच नाही, पाणी येत नाही. पाईपलाईन केलेली आहे त्याने, पण सगळी जी कोड्डी आहे, पाणी कधी सोडलं नाही त्याने. ते अधिकारी 2 नंबरचे आहेत. ते अधिकारी 2 नंबरचे आहेत. पाणी योजना चालूच नाही नागापुरात. आम्हाला इकडून शेतून पाणी आणावं लागते. थमा के अनाब आप खेलते प्राइवेट नल तो 250 रुपये महीना देते हम. तर 60% नळ योजना पूर्ण झाली, 40% अजून बाकी आहे. जलजीवन मिशन योजनेचा मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशन योजना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने चालू केलेला आहे. लाखो करोड रुपयाच्या योजना ह्या मेहकर तालुक्यातील 92 ग्रामपंचायत अंतर्गत चालू येतात. काल परवाच आमदार महोदय यांची आमसभा झाली आणि त्या आमसभेमध्ये 7 गावांच्या योजना पूर्ण झाल्याचा, खरं तर त्या 7 गावापैकी एका गावामध्ये आपण आहे, नागापूर या गावामध्ये. नागापूर या गावामध्ये कोट्यवधी रुपयाची योजना ही पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र प्रत्यक्षात काय परिस्थिती या गावाची आज आपण या नागापूर गावामध्ये आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता ही जी मंडळी ही पाणी आणण्यासाठी चाललेली आहे. खरं तर पाणी आहे का या गावात, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न या नागापूरमध्ये आहे आणि अशातच जलजीवन मिशन योजनेत ही करोड रुपयाची योजना शासनाने नागापूरसाठी सध्या सुद्धा आपल्या मोटरसायकलने पाणी आणत आहे. तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही. तर योजना ही कागदावरच पूर्ण झाली का? मग अधिकाऱ्यांनी का सांगितलं की नागापूर या ठिकाणची योजना ही 100% जवळपास पूर्ण झालेली आहे? खरं तर वास्तव काय आहे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. दादा काय सांगाल, एकंदरीत आहे का गावात पाणी? नाही, पाणी नाही, पिण्याचं पाणी नाही. किती दिवसापासून समस्या आहे? आता जवळपास 20-25 वर्ष झाले ना, पाण्याची समस्या आहेच. तुमच्या गावातली जी योजना आहे ही जलजीवन मिशन योजना करोड रुपयाची योजना ही पूर्ण झाल्याचा अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. पूर्ण झाली नाही ना, अजून पाणी नाही ना आलं. पण गावात अधिकारी म्हणतात की गावात पाणी चालू आहे. अधिकारी सांगितले पण हे नाही ना, अजून लेखी सांगितलं फक्त, पण पूर्ण काम झालंच नाही अजून पाण्याचं. म्हणजे गावात नळ येत नाहीत? नळ नाही. म्हणजे कधीपासून नाहीत ना? आता येतच नाहीत? नाही, एकदा फक्त सुरुवातीला आले होते, 4-5 दिवस आले, पण त्याच्यानंतर नळ नाही आले. खरं तर गावात पाणीच येत नसल्याची नागरिकाची खंत आहे. आणखी सुद्धा काही नागरिक आपल्या सोबत आहेत. बरं, कधीपासून जातात पाणी आणण्यासाठी? आता पाणी आणायला तर जेव्हापासून आम्ही इथं नागापूरमध्ये पैदा झालो तेव्हापासून आम्ही त्या एरियावर पाणी आणायला जातो आम्ही. नागापूर या गावाची योजना ही पूर्ण दाखवण्यात आलेली आहे. गावात पाणी सुटते असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नाही ना, ही खोटी गोष्ट आहे अधिकाऱ्याची. पाणीच नाही नागापूरमध्ये, नाही तर आम्ही कशाला गेलो असतो पाणी आणायला. जलजीवन मिशनची योजना इथं जवळपास करोड रुपयाची योजना आहे, ती पूर्ण झाली असं सांगण्यात येत आहे. नाही पूर्ण झालीच नाही, मग आम्ही कशाला गेलो असतो पाणी आणण्यासाठी. म्हणजे जर पाणीच नाही. झाली असती तर मग आम्ही घरीच पाणी भरलं असतं ना मग नळाचं. याचा अर्थ पाणी नाहीये, पाणीच नाही नागापूरमध्ये. आणखी सुद्धा काही नागरिक आपल्या सोबत आहेत. खरं तर तुम्ही आज पाणी घेऊन आले आहे, इथं तर पाणी चालू आहे गावात? नाही चालू पाणी. नळ योजनेचं पाणी चालू आहे? नाही. वा वा, कुठं चालू आहे? अधिकारी म्हणतात की बरं प्रत्येक घरी नळ चालू आहे, योजना नाही पूर्ण नाही झाली. आम्ही विहिरीहून पाणी आणतो. विहिरून पाणी आणता? हं. किती दिवसापासून तुम्ही विहिरून पाणी आणता? विहिरून आम्ही जसा जन्म झाला तसा विहिरून पाणी आणतो. पाणीच नाहीये हा, पाणीच नाही. इथं. जलजीवन मिशनची योजना पूर्ण झाली असं सांगण्यात येत आहे. हो. झाली का पूर्ण? नाही पाणी येते का गावात? नाही, पाणी नाही येत. पाणी नाही, फक्त पाईपलाईन झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते, मात्र पाणी येत नाही. हा गंभीर प्रश्न या नागापूरमध्ये. आपण गावात सुद्धा जाणार आहे. गावात एकंदरीत परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी चला तर आपण जाऊया नागापूर गावामध्ये. आपल्यासोबत काही महिला येतात, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे खरंच या गावामध्ये पाणी आहे का? आहे का पाणी गावामध्ये? पाणीच नाही. किती वर्षापासून नाही? 25 साल हो गए हमारी शादी को। नालीच का हमारे यहाँ सरकारी जब से हमारी शादी हुई, जब से हम सिर पर ही पानी लाना पड़ता है। इतना गडुल तक पानी ला रहे हैं, वही पी रहे हम थमा के। अनाब आप खेलते प्राइवेट नल तो 250 रुपये महीना देते हम। हाँ, वो भी महंगा खेलते, वो भी 8 दिन में एक नल आते, 15 दिन में एक आते बस। सरकारी नल नहीं? नहीं, सरकारी नहीं। योजना तो पूरी हुई, बताए पानी चालू है गाँव में, ऐसा बोल रहे? नहीं पानीच नहीं है। पानीच नहीं है। कितने साल से नहीं? पानीच नहीं है यहाँ, अभी लागू भी नहीं है पानी। पानी नहीं? नहीं। मगर लोग तो बोले रोज पानी आ रहा है। नहीं पानी नहीं है। कोणते बोलने वाले सामने ला पानी नहीं, हमको पीने को पानी नहीं है। अधिकारी बोलते हैं हाँ। कि योजना पूरी हो गई। कुछ भी नहीं है। सरकारी नालीच नहीं है। हमको पानी का है।
पानी को ऐसे कितना तरस रहे जंगल के बावड़िया पर जा रहे पानी को, अभी कहाँ से ला रहे पाणी जंगल के बावड़ी के। पाणीच नसल्याची ओरड महिलांची आहे. पाणी आहे का गावामध्ये? नाही पाणीच नाही गावात. किती वर्षापासून नाही पाणी? आपल्याला 20-25 वर्षे झाली. गावातली योजना तर पूर्ण झाली असं सांगण्यात आलं. कोणते सांगतात का? कोणते सांगतात योजनावाले? अधिकारी कोणता म्हणतात अधिकारी आणा ना, मग अधिकाऱ्याला आम्ही बोलतो ना. ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी हो ना, मग म्हणतो, आहे ना, पाईपलाईन केली तर कोड्डीच आहे ना गावात. आतापर्यंत कुठं नळण घेऊन येईल इथं गावात? नळ नाही इथं. नाही पाणी आहे का नळ? नाही, गावीत नळ घेले. काय मागणी काय तुमची? पाण्यासाठीच मागणी आहे आमची, पाणी यावं पाहिजे गावात. मग सध्या पाणी कुठून आणता? आम्ही बाहेरून आणतो विहिरीहून. हो, पाणी नाही, 15-15 दिवस आम्हाला पाणी भेटत नाही गावामध्ये, पाणीच नाही आहे. खरं तर महिलांचं आपण बघू शकतो किती आक्रोश या ठिकाणी आहे की पाणी नसल्याचा गंभीर आरोप आहे की असं बोललं जाते. पाणी आहे का गावात? पानी से पास पास हमारे नहीं ना, पानी इतना पास पास है पानी नहीं नहीं ना। पर पानी तो यहाँ पे सरकार की योजना हो गई ना. का है उन का पानी छोड़े पे हमारा पानी छोड़े नहीं ना। पानी छोड़े नहीं. नहीं कितने साल से पानी नहीं अपन मिला? पल पास पानी ना हमारा पानी से अपने आवे पल पास से अभी कहाँ से पाणी लाते फिर? ना तो बड़ा पर से। बावडे पे से. हाँ खरं तर पाणीच नसल्याचा आरोप आहे. काय वाटतं आहे का पाणी गावात? कुठला पाणी बापा, नळाचे पैसे घेऊन बसले. 700 रुपये दिले गेल साली मी. नल के पास आणि पाणी कुठून आणा, विहिरीहून आणतो ना आम्ही. 700 रुपये कशाचे दिले तुम्ही? ते नळाचे ना बापा, ते बोर करून मा नेली ती ना, मिया ते आमच्या कुसनानं. तर हे सरकारी नळासाठी दिले का? हो 700 रुपये. हो, 700 घेतले. कोण घेतले ते? यानं घेतले बापा, ते प्रशासन घेतले होते. प्रशासन घेतले. काय म्हणून दिले बरं तुम्ही पैसे? ते नळ सोडायसाठी, ते नळ बुवा पाणी सोडाल हा, त्याची मजुरी म्हणून. असं हो सरकारी नळाचे 700 रुपये दिले. हो, आणि गेले हा दोघं हा तिघं एक ना. गंभीर प्रकार या ठिकाणी झाला की सरकारी नळाचे पैसे का आकारले जातात. ग्रामपंचायत असं परत दिले ना. कोणता प्रयोग करते नागापूरमध्ये हाही प्रश्न आहे. काय वाटते पाणी आहे? नाहीये, पाणी नाहीये आम्हाला. मग सध्या पाण्याची व्यवस्था काय? आता विकत पाणी आम्हाला. विकत पाणी. हो, हे सरकारी योजनेचं पाणी नाही. नाही पाणीच नाही आम्हाला, पाणी पाहिजेत ना. तुमच्या गावात योजना पूर्ण झाल्याचं दाखवलं गेलेलं आहे. नाही, आमच्या गावात नाहीये दाखल झाली. पाणीच नाही. नाही, पाणीच नाहीये आमच्या गावात. आपण जर बघितलं तर महिलांचा खूप मोठा आक्रोश या ठिकाणी आहे. पाणीच नसल्याची एकंदरीत ओरड आहे. सध्या उन्हाळा आहे, पाण्याची टंचाई भासत आहे. नागरिक 1-1 किलोमीटर जाऊन पाणी भरत आहेत. आपण जर बघितलं तर मोटरसायकलवर कॅन टाकून सुद्धा नागरिक या ठिकाणी पाणी भरत आहेत. एकंदरीतच रोज दैनंदिन कामं करायचे कसे, शेतीचे कामं कसे करायचे, पाणी कधी भरायचा आणि आपला प्रपंच कसा चालवायचा हा एक गंभीर प्रश्न आहे. आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहे का? पाणी नाही, या गावासाठी पाणीच नाही. आम्ही जालिंबाच्या विहिरीहून पाणी आणतो. आम्ही पाणी आणायचं का आमचं कुटुंब चालवायचं, त्यासाठी आमच्या गावात पाणीच नाही. बऱ्याच वर्षापासून पाणी नाही इथं. पाणीच नाही. या ठिकाणी योजना जी आहे हा. ती पूर्ण दाखवलेली नाही, या योजनेचं काहीच खरं नाही. योजना अर्धवट झालेली आहे. त्या योजनेचं काही खरं नाही आजपर्यंत. म्हणजे पाणी झालेलं आहे. नाही, पाणी नळ आहे का तुमच्या घरी? आहे, पण सर्व बंद पडलेले आहेत. काय वाटते पाणी आहे गावात? नाही, 5 वर्ष झाले योजना राबवायला लागले. आतापर्यंत तर गावात समजून घ्या आपली हे पाईपलाईन टाकून काम झालं, पण गावातल्या एकाही घरी 1 गिलाससुद्धा पाणी मिळालेलं नाही. तरी ताबडतोब जे वरिष्ठ अधिकाऱ्याला यांनी जी माहिती दिली असेल ही संपूर्ण माहिती खोटी आहे. वरिष्ठांनी स्वतः इथं येऊन त्याची तपासणी करावी आणि त्याच्यावर ताबडतोब अंमल करून त्याच्यावर सक्त कारवाई करावी. लोकप्रतिनिधी समोर एक अधिकारी म्हणतो आमसभेमध्ये की नागापूर या गावामध्ये जवळपास 100% योजना पूर्ण झाली आहे, सगळं सुरळीत आहे, पाणी चालू आहे. हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधीनं स्वतः येऊन इथं त्याची तपासणी करावी, अधिकाऱ्याला पाठवावं, त्याचे जे अधिकारी असतील त्यांनी, आणि त्या अधिकाऱ्यामार्फत त्याचा अहवाल घ्यावा आणि त्या अहवालावर जर त्या अधिकाऱ्यानं पूर्ण दाखवली असेल तरच ना लोकप्रतिनिधींनी सांगावं की पूर्ण झालं म्हणून. सध्या नळ आहेत का लोकांच्या घरी? सध्या नळ रिकामी नळ आहे तर टोट्या उभ्या, फक्त पाणी येतच नाही. काय वाटते, कुठेतरी पाणी मुरलं असं वाटतं? 100% पाणी मुरलं. अहो गावात आरो लावला ग्रामपंचायतले, त्या आरोत पाणी नाही, त्याचे पैसे कुठं गेले कोणाला माहीत नाही. याच्यावर बी कारवाई करण्यात यावी. गावात नळ योजनेची व्यवस्थाच नाही तर आरो कशासाठी हा एक गंभीर प्रश्न आहे. कुठंतरी पाणी मुरल्याचा सुद्धा नागरिकांचा आरोप आहे. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे का गावामध्ये पाणी? फक्त 60% नळ योजना पूर्ण झाली, 40% अजून बाकी आहे. लोक वारंवार आम्हाला म्हणत आहे का बा ते आमच्या नळाचं तोट्याचं काय मिळेल. आम्ही वारंवार ठेकेदारांनी सांगायला लागलो
पण ते वारंवार म्हणतात की बा पूर्णपणे काम झालं, पूर्णपणे काम झालं. काम झालं का पूर्ण? काम झालंच नाही ना पूर्ण. टाकीचं काम किती टक्के झालं आता? 60% झालं फक्त. काय काय बाकी असं वाटतं तुम्हाला? प्लस्टर बाकी आहे, पुन्हा त्याच्यात फिटिंग बंद टोटल बाकी आहे. आमदाराच्या समोर आमसभेत एका अधिकाऱ्याने सांगितलं की योजना पूर्ण झालेली आहे, पाणी आहे. पूर्ण खोटे पण आहे, कुठंच झालेलं नाही. ग्रामपंचायत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात येऊन प्रत्यक्षपणे पाहणी करावी व त्याच्यावर कारवाई करावी. पाणीच नसल्याचा एकंदरीत नागरिकांचा आरोप आहे. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. पाणी येते का गावामध्ये? नाही, पाणी नाही. किती दिवसापासून नाही? लय दिवस झाले, 5 वर्षापासून. पण योजना तर पूर्ण दाखवली, पण पाणीच नाही ना. 5 वर्ष झाले ना. मग सध्या पाण्याची व्यवस्था काय? पाणीच नाही भेटायला लागला मला. विहिरीहून पाणी आणलं. हो, विरून आणायला लागतं पाणी. विहिरीहून पाणी आणल्याचं सांगितलं जाते. काय पाण्याची व्यवस्था आहे सध्या? पाणी कुठून आणता? पाणी विरून आणतो जालिमबाईच्या विरून. पण इथं ती योजना पूर्ण झाली, नळ आहे तर म्हणतात. तू फक्त ते तुट्या आपल्या करत उभ्या, हा. पाणी काहीच नाही झाली. पाणी येत नाही का? नाही. किती दिवसापासून नाही? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून. तुमच्या गावातली योजना ही पूर्ण झाल्याची सांगितलेलं आहे. खोटं आहे. नक्कीच. काय वाटतं, आहे का पाणी गावात? नाही, आमच्या गावात काहीच पाणी नाही. आणि शासन ज्या योजना गरीब लोकांसाठी देते ते हे जे लोक आहेत, राजकारणी लोक, हे पूर्णपणे ते यशस्वीरित्या ते लागू करत नाहीत. कारण की आता 5 वर्ष झाले आमच्या गावाला पाणीच नाही आणि याच्याबद्दल त्यांनी जरा दखल घ्यावी. असं वाटते का की अधिकारी असतील, संबंधित डिपार्टमेंट नागापूरच्या पाण्याच्या विषयी खेळ मांडत आहे? हो, नाही तर काय, मग खेळच नाही तर काय, खेळच मांडावं लागले. असं खोटं बोलून काय साध्य करायचं? खोटं बोलून काय, आता एवढा मोठा पैसा सरकार देते तर ते तुम्ही पैसा कामात घ्या बा. जसं पाणी वाटते का कुठंतरी पाणी मुरलं याच्यात? तेच गोष्ट आहे ना, मग काय, पाणी मोरासारखी गोष्ट झाली ना ती. आणखी सुद्धा काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत या गावामध्ये पाणी किती दिवसापासून आहे की पाणीच नाही? काय वाटते, पाणी येते का तुमच्या गल्लीमध्ये? पाणीच नाही, पाणी येत नाही. पाईपलाईन केलेली आहे त्याने, पण सगळी ती कोड्डी आहे. पाणी कधी सोडलं नाही त्याने. पाईपलाईन कधी केलेली? 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्षापासून पाणी येत नाही? नाही, 10-20 वर्षापासून पाणी येत नाही नळ सिंचनाचं. आणि पाईपच टाकून ठेवले? हो, पाईप टाकून ठेवले. पाणीपट्टी घेतात, पाणीपट्टी घेतात, घरपट्टी घेतात. हां. पण आत्ताच 2 दिवसाआधी आमदार महोदय व आमसभा झालेली आहे. त्या आमसभेमध्ये अधिकारी असे म्हणतात की नागापूरमध्ये 100% योजना चालू झालेली आहे. ते अधिकारी 2 नंबरचे आहेत. ते अधिकारी 2 नंबरचे आहेत. पाणी योजना चालूच नाही नागापुरात. आम्हाला इरून शेंदून पाणी आणावं लागते. कधी कधी जर आम्हाला पाणी नसलं तर अर्ध्या रात्री कोणाच्या घरून पाणी आणावं लागते कळशीभर प्यायला. असं वाटतं का की पाणी मुरलं म्हणून कुठेतरी? पाणी मुरलं का पैसे खाल्ले ते आहे ना, सारी माय जाऊन टाकली गावाची. अधिकारी असं म्हणायचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? आम्हाला असं कारण नसतं, मग अधिकाऱ्यांना असं म्हणायचं पैसे खायचे, हे सारं बरखास्त करून टाकेल त्यानं. आमच्या इथं पाणीच नाही. तुमच्या इथं पाण्याची टाकी झालेली आहे, ते अर्धवट व्यवस्थित आहे. विहीर सुद्धा झालेली आहे, पण पाणी येत नाही. पाणी येत नाही. विहीर तर लय दिवसाची झाली साहेब, मी बी खंदू लागली. बोडके साहेब ज्यावेळेस होते नाव लावण्याचे त्यावेळेस आम्ही विहीर खणली. ती नुसतीच खणली, नुसतंच पाणी म्हणून गावात आणायचं, पण काही झालं नाही. त्याचा वापर दुर्वापर दुसरे शेतकरी घेतात त्या विहिरीचा. पाणी नसल्याची खरं तर ओरड या ठिकाणी आहे. पाणीच नाही, फक्त योजना पूर्ण झालेली आहे. काय सांगाल, पाणी आहे का गावात? अहो, कशाचं पाणी आहे? संडासले जायला पाणी नाही आम्हाला. अधिकारी ते म्हणतात योजना पूर्ण झाली. अधिकारी ते आमच्या माघारी म्हणत असतील, तिकडे आमसभा घेतात, कोणती सभा घेतात, पण नागापूरमध्ये येतात का? ते कधी येऊन पाहिलं त्या नागापूरमध्ये? टाकी झाली वाटते. टाकी झाली असेल ते कागदावर, लाईव्ह कुठं टाकी आहे? तुमच्या घरी नळ आहेत का? येतात का पाणी? नळ आहेत, ते पाईप टाकेले. पाणी येते का त्याला? कशाचं पाणी त्याच्यात? ते म्हणतात पाणी चालू. पाणी येते, पण वरचं पाणी येते, खालचं नाही येत. पाणीच नाही असं म्हणायचं. पाणीच नाही. काही इकून पाणी सोडायचं मुतून आम्हाला त्याच्यात तर काही ते बी सांगू शकत नाही. इकून पाणी सोडायचं मुतून त्या नळात, तर हे आम्हाला समजत नाही. नुसतं खुट्या येतात उभ्या. खरं तर एकंदरीत पाणी नसल्याची ओरड आहे नागापूरमध्ये. मात्र अधिकारी म्हणतात योजना ही 100% जवळपास पूर्ण झाली आहे. गावात पाणी चालू आहे. पाणीच नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आणखी सुद्धा काही नागरिक आपल्यासोबत आहेत. काय वाटतं, पाणी आहे का गावात? नाही. पाणी येते का तुमच्या गल्लीत तिकडे? नाही. पाईपलाईन झाली का? हो, पाईपलाईन झाली, पण पाणी नाही. किती दिवसापासून पाणी नाही गावात? तरी समजा 2-4 वर्ष झाले. 2-4 वर्ष ही नळ योजना होऊन समजा 12 महिने झाले, पण पाणी नाही. तुमच्या गावात असं सांगण्यात येते की योजना पूर्ण झाली, पण पाणीच नाही झाले. पाणीच नाही. पाणी काहून येत नाही म्हणजे काय नेमकं? काय आता ते पाणी तिकडे काय मिळेल त्यालाच नाही.
खरं तर पाणीच नसल्याची ओरड आहे. अधिकारी म्हणतात योजना पूर्ण झाली, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणचं चित्र हे थोडंसं विचित्र वाटते आपल्याला. नाही सरकारी योजनेचं पाणी येते का? नाही किती दिवसापासून नाही? अहो आम्हाला नळच नाही ना सरकारी कवाच बाबा या गावात. पण अधिकारी म्हणतात नागापुरात 100% जवळपास योजना पूर्ण झाली, पाणी आहे रोज चालू. यावा इकडं, या इकडं. आहे का पाणी? अहो या इकडं. नाही पाणी आम्ही 500 रुपये 2 महिन्याचे देवा लागलो इजू खिलाऱ्यानं. पण पाणीच नाही. पाणीच नाही बाबा, काय सांगा. येते का पाणी गावात? नाही ना, पाण्याचाच पत्ता नाही. 8-8 दिवसाच्या पुढे पाणी येते. 8-15 किती दिवसाच्या दिवसापासून पाणी नाही? 15 दिवसाच्या नळ येतात. नाही नाही, सरकारी नळ येतात का? सरकारी काहीच नाही. पण योजना तर पूर्ण झाली म्हणतात. कशाची पूर्ण झाली, कशाची काय केलं पूर्ण नाही, काहीच नाही. म्हणजे नळाचं पाणीच काहीच नाही. खाऊन बसले सगळे, काय येणार आहे आम्हाला. थातूर मथूर आथरून ठेवलेली आहे आणि पाणी नसल्याची नागरिकांची ओरड आहे. खरं तर खोटं का बोललं गेलं हा एक गंभीर प्रश्न आहे. अधिकाऱ्यावर कोणाचं दडपण आहे, कोणाचं प्रेशर आहे की अधिकारी आणि ठेकेदाराची संगनमत करून हा संपूर्ण प्रकार घडवला की काय, असाही नागापूरकर वाल्यांचा आरोप आहे. पाणी कुठं मुरलं हाही गंभीर प्रश्न आता नागापूरकर वाले विचारत आहेत. आपला विदर्भ लाईव्ह प्रत्यक्षण आपल्या